जळगाव रहिवाशी. माझं मार्च 13ला न विचारता माझं मीटर बदललं. चला ते बदललं तर बदललं. 13 मार्च नंतर एप्रिलमध्ये माझं बिल आलं 137 युनिट. एप्रिल नंतर मेचं बिल आलं 269 युनिट आणि मेच्या नंतर जूनचं बिल आलं 3649 युनिट. तर एवढी जंप माझ्या इथं कशी मारली गेली? आणि MSEB मध्ये मी कंप्लेंट दिली, लेखी कंप्लेंट दिली, सर्व दिलं, पेपरला दिलं, लोकमतला बातमी बी आली का 76,000चं मला बिल देण्यात आलं. आम्हाला हे मीटर नकोय, आमचं जुनं मीटर होतं तेच आम्हाला पाहिजे. आणि प्रशासनाला आता ते आम्हाला सांगतात तुमच्या घरात अर्थिंग नव्हती म्हणून तुम्हाला बिल आलं, तुम्ही अर्थिंग करा. म्हणजे लोकांना अर्थिंगचा भूर्दंड परत 6,000 रुपये अर्थिंगला लागले. मग नंतर आता चेक करायला आले, त्यांनी सांगितलं तुमच्या घरात वायरिंग लिकेज आहे, जुनी वायरिंग झाल्यामुळे लिकेज आहे. म्हणजे लोकांनी परत फिटिंग नवीन करायची का? पूर्ण कोणाची अंडरग्राऊंड फिटिंग आहे, सगळ्या फिटिंगला किती खर्च येईल? आणि एक सेकंदाचं बिल वाढतंय, ही कोणती पद्धत आहे? म्हणजे राजकारणी लोकांनी बी लक्ष द्यायचं नाही. कारण अदानीचे मीटर आहे ना, अदानीचंच हे काय म्हणतात सोलर पॅनल, तिथून MSEB मधून सांगता सोलर पॅनल लावून घ्या. म्हणजे तिथं ऍडव्हर्टाईज करायला बसवलंय का कर्मचाऱ्यांना तिथं? सामान्य माणूस आहे तो कुठून बसवणार ते सोलर? अहो, म्हणजे सामान्य माणसाला एवढे हाल उरायले का त्याचे लिमिटच्या बाहेर ज्याचं बिल कधी 1500, 1200, 1300 येत होतं, त्याचं बिल 4 आणि 6. काय अडचण आहे मॅडम? एक तो सबसे पहले हमारे हमारे यहाँ पर जबरदस्ती तो स्मार्ट मीटर लगाया गया। मैं पूछती हूँ पुराने मीटर में क्या प्रॉब्लम थी, ये हमको बताई जाए। और दूसरी बात, 4 महीने से हम लोग बहुत सारी परेशानियों को झेल रहे हैं, फिर भी सोच रहे हैं कि कौन बोलेगा। ये करते करते हम लोगों ने बहुत सारा बिल दे दिया। जितनी हमारी कमाई नहीं होगी उतनी ज्यादा तो हम लोग सरकार को दिए जा रहे हैं। उसके बावजूद मैंने कल एक बहुत बड़ा चमत्कार देखा मेरे घर में कि मैं 8 दिन से घर में नहीं थी और मेरा 250 यूनिट खींचा हुआ है। तो ये 250 यूनिट कहाँ से खींचा है, ये मुझे जवाब दिया जाए। और दूसरी बात, मेरे यहाँ पर जो पुराना मीटर है कृपया करके वही लगा दिया जाए, ताकि हमारी मेहनत की कमाई हमारे पास ही रहे, आप तक ना आए। ही व्यथा सर्वसामान्य माणसाची आहे. प्रत्येकाने या आंदोलनासाठी उतरलंच पाहिजे की आज स्मार्ट मीटर बसून जो अतोनात पैसा आहे हे महावितरणकडून कमवले जात आहेत, तर गरीब माणूस कुठून भरू शकत? तर त्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरायलाच पाहिजे आणि याला विरोध करायला पाहिजे. जे स्मार्ट मीटर असतील ते प्रशासनाच्या समोर आणून फेकून द्यायला पाहिजे. आम्हाला जे जुने मीटर होते तेच पाहिजे. आणि राहिली गोष्ट की आजपर्यंत हे जो व्हिडिओ जो कोणी पाहत थोडंसं काही वाटत असेल तर त्यांनी खरोखरच या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर उतरायलाच पाहिजे. आणि आज मी धन्यवाद देतो त्या आकडेवाल्यांना की ते मस्त आकडे टाकून बिनधास्तपणे या सरकारच्या तिजोरीवर बोजा टाकतात. आणि आम्ही रोज बिल वगैरे भरून आम्ही गुन्ह्यामध्ये आहेत का? हा प्रश्न मग शासनाला करतो. तर आम्ही हे लाईट बिल वगैरे भरणं सोडून आम्ही सुद्धा गुन्हेगार बनायचे आकडे टाकून. तर मला जास्त काही म्हणायचं नाहीये की आम्हाला जे जुने स्मार्ट मीटरच्या ऐवजी आमचे जे जुने मीटर आहेत ते आम्हाला बसून मिळण्यास विनंती. ही मला कलेक्टर साहेबांना हात जोडून विनंती आणि प्रशासनाला सुद्धा विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मार्ट मीटर फोड़ेंगे, स्मार्ट मीटर फोड़ेंगे, स्मार्ट मीटर फोड़ेंगे, स्मार्ट